टप्प्यामध्ये आहे. काही सिल्लोड शहरामध्ये जाणारा रस्ता आहे. अजिंठा लेणीला पहिले अजिंठा केवस या गावाचा अजिंठा गाव आहे, फरदापूर गाव आहे. फुलंब्रीमध्ये आदरणीय हरिभाऊ यस सर साहेबांचा आदेश आहे का फॉरेस्टचं एक क्लिअरेशन मिळाला पाहिजे. मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयासोबत याची मीटिंग घेईल आणि त्याचा प्रोसिडिंग महाराष्ट्र शासनाकडून चीफ सेक्रेटरीच्या संमतीने आपल्या राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी आणि रावसाहेब पाटील दानवे साहेबांची आहे. याच्या अगोदर चौक्याची जी घाट कटिंग झाली सर, या ठिकाणी हरिभाऊ बागडे साहेब आहेत, त्या ठिकाणी आम्ही त्याची परवानगी दिली. आपण त्याचंही काम प्रगतीपथावर आहे, अंतिम टप्प्यामध्ये आहे. आणि विशेषतः या सर्व करताना शेतकऱ्यांच्या काही गावामध्ये ज्या जमिनी आहे साहेब, त्या जमिनी एक साईडला गाव आहे, दुसऱ्या साईडला जमीन आहे, तर शेतकऱ्याचे बी बियाणे खतासाठी जाण्या येण्यासाठी काही अंडरपासची आवश्यकता आहे. सिल्लोड शहरामधला जुना रस्ता आहे, ते आमच्या सिल्लोड शहराची पाईपलाईन 18 किलोमीटर 8 कोटी रुपयाची पाईपलाईन आहे सर. ती आपल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे उद्ध्वस्त झालेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी 3.5 वर्ष अगोदर तो रिपोर्ट दिलेला आहे. माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की 8 कोटी रुपये काही फार मोठी गोष्ट नाही, परंतु शहरामधली मुख्य पाईपलाईन आहे, ती पाईपलाईन तुटल्यामुळं त्याचा आपल्या ज्या काही एजन्सीज असेल, आपले जे काही सर्वे करणारे असेल, एक तर आपण जिल्हाधिकाऱ्याला तसा आदेश द्यावं, नसता आपल्याकडं राष्ट्रीय महामार्गावर पाईपलाईन टाकणारी एक विंग आहे, त्याला आदेश दिला तर निश्चित हे काम होऊ शकतो. सिल्लोड शहराची पिण्याच्या पाण्याची अडचण दूर होऊ शकते. अनेक ठिकाणी शहरामध्ये औरंगाबाद पासून तर जळगाव पर्यंत जाण्यासाठी थोडा अंडरपास केलं तर निश्चित शेतकऱ्याच्या अडी अडचणी दूर होतील. बोलण्यासाठी फार आहे, मी फक्त आपल्याला वेळ कमी आहे, मला जाणीव आहे का आपल्याला देशभर दौरे करावे लागते, राज्यभर दौरे करावे लागते. आजही आपले अनेक कार्यक्रम आहे, त्यामध्ये मी जास्त वेळ घेणार नाही. परंतु या जिल्ह्याचा मंत्री या नात्याने, महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री, मी अनेक कामं आपल्याकडे ज्या ज्या महसूलच्या अडचणी येतील, ज्या ज्या वन विभागाच्या अडचणी येतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांशी चर्चा एकदा आमची झालेली आहे. रावसाहेब पाटील दानवे बी होते. मला एकच विनंती करायची आहे का आपल्याला जी काही रेल्वे मार्ग आता टाकणार आहे रावसाहेब दानवे, त्याच्यासोबत रस्त्याची कनेक्टिव्हिटी वाढवली आणि अजिंठ्याचा आमचा जी जागतिक लेणी आहे याची अडचण दूर केली तर निश्चित मी माझ्या सहित लाखो करोडो लोक आपले आभारी राहतील. आपण जे काही विकासाला गती दिली त्याबद्दल या राज्याच्या वतीने आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद, आदाब, सलाम, राम राम, जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. संभाजीनगर ते पैठण चौपदरीकरण त्याचं भूमिपूजन झालेलं आहे, मंजुरीकरण झालेलं आहे आणि त्यामुळेच रोजगार हमी फलोत्पादन मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय आमदार संदीपान भुमरे साहेबांनी त्यांचं स्वागतही केलेलं आहे. त्यांना मी आमंत्रित करते मनोगत व्यक्त करण्यासाठी. आजच्या या लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे आवडते केंद्रीय मंत्री गडकरी साहेब, आजच्या या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री दानवे साहेब, केंद्रीय मंत्री कराड साहेब, व्यासपीठावरील सर्व आपल्या ज्यांनी आत्ता सविस्तर असं मार्गदर्शन केले असे राज्यमंत्री अब्दुलजी सत्तार साहेब, विधानसभेचे माजी अध्यक्ष व आमदार बागडे नानासाहेब, माजी मंत्री व आमदार सावे साहेब, आमदार शिरसाट साहेब, आमदार बम साहेब, आमदार कुचे साहेब, आमदार राजपूत साहेब, आमदार दानवे साहेब, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे खासदार खैरे साहेब, राटकर मॅडम, उपस्थित सर्व व्यासपीठ उपस्थित बंधूंनो,
आज सर्वप्रथम संत एकनाथ महाराजांच्या भूमीला जोडणारा रस्ता आणि विशेष म्हणजे 1670 कोटीचा रस्ता आपण गडकरी साहेब मंजूर केला, त्याबद्दल सर्व नागरिकांच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करतो. बऱ्याच दिवसापासून ही रस्त्याची चर्चा होती, अनेक वेळा बातम्या आल्या साहेब, दानवे साहेब, पण आज हा रस्ता आपण मंजूर केला, त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्याच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. आणि हा रस्ता होत असताना साहेब गेवराई आणि गेवराई तांडा इथं कालच मला त्या भागातील बरेचसे शेतकरी भेटले, बरेचसे नागरिक भेटले आणि विशेष म्हणजे गेवराई तांड्याला हा बायपास काढला. बायपास काढायची काही गरज नाही, कारण बायपासमुळे अंतर वाढणारे, खर्च वाढणारे आणि त्या जो आपला जो रोड आहे त्या रोडनं जर कधी आपला हा रोड गेला तर कुठलाही खर्च वाढत नाही, अंतर कमी होतं. तर माझी आपल्याला विनंती आहे ते एकदा आपण अधिकाऱ्याकडून तपासून घ्यावं, ही माझी आपल्याला विनंती आहे. दुसरा साहेब, आपण अनेक रस्ते केले, पण महत्त्वाचा आपला हा बायपासचे जे पुलं केले त्याच्यामुळे अनेक वाहतुकीची जी अडथळा होता हा अडथळा आता दूर झालेला आहे. आणि विशेष म्हणजे आपला सोलापूर धुळेमुळे सुद्धा वाहतूक आता ही सुरळीत झालेली आहे. नाही तर अनेक वेळा आपल्याला कल्पना आहे की कितीतरी तास वाहतुकीमध्ये अडथळा येत होता, पण आता आपल्यामुळं सगळे रस्ते हे चांगले झालेले. माझी आपल्याला दुसरी एक विनंती आहे साहेब, आपला शेंद्रा, बिडकीन, वाळूज आणि आपला करोडी, आपला हे कसाबखेडा हा रस्ता मंजूर झाला होता, पण हा रस्ता जर झाला तर हा निश्चित MIDCला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही, अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि साहेब, आपण सोलापूर धुळे जो रस्ता केला आणि जे काही बायपासमुळे जे काही रस्ते ते रस्ते अनेक दिवसापासून ही त्याची दुरुस्ती झालेली नाही, कारण हे रस्ते नॅशनल हायवेकडे PWD रस्ते करीत नाही. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की जे काही आपले नॅशनल हायवे बाहेरून गेलेले जे त्याच्यामुळे जे रस्ते सुटलेले ते रस्ते आपण करावे, अशी मी आपल्याला विनंती करतो. जसं नाथ महाराजांना आपण पैठणला रस्ता दिला, तसा माऊलीचं जन्मस्थान आपेगाव आहे, तर पैठण शहागड हा जर 4 पदरी रस्ता दिला, जसा आता पैठण संभाजीनगर 4 पदरी दिला, त्याचा निश्चित फायदा हा झाल्याशिवाय राहणार नाही, असं मी आपल्याला विनंती करतो. आणि हा पैठण पुरता हा रस्ता न राहता हा तिसगावपर्यंत रस्ता झाला पाहिजे, अशी 4 पदरी रस्ता हा तिसगावपर्यंत झाला पाहिजे, अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. संभाजीनगर पैठण रस्ता झाल्यामुळे आपल्या सगळ्यांनाच नाथांचं दर्शन लवकरात लवकर होणार आहे आणि त्यांनी जी शिकवण दिलेली आहे ती आपण सर्वजण निश्चितच पाळणार आहोत याची मला खात्री आहे. आणि यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते केंद्रीय राज्यमंत्री वित्त माननीय नामदार डॉक्टर भागवत कराड साहेब यांना. आज संभाजीनगर शहरामध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या लोकार्पण प्रसंगी उपस्थित देशाचे दळणवळण मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते माननीय नितीनजी गडकरी साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले केंद्रीय राज्यमंत्री माननीय रावसाहेब पाटील दानवे साहेब, या कार्यक्रमामध्ये ज्यांची विशेष उपस्थिती आहे असे महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय संदीपानजी भुमरे, महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री माननीय अब्दुल सत्तार साहेब, भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे नाना, माजी मंत्री तथा संभाजीनगर पूर्वचे आमदार अतुलजी सावे,
गंगापूरचे आमदार माननीय प्रशांतजी बंब, ज्या भागामध्ये कार्यक्रम होतोय असे या भागाचे आमदार माननीय संजयजी शिरसाट, विधान परिषदचे आमदार अंबादासजी दानवे, कन्नडचे आमदार उदयसिंगजी राजपूत, बदनापूरचे आमदार नारायणजी कुचे, माजी खासदार आणि शिवसेना नेते माननीय चंद्रकांतजी खैरे, राष्ट्रीय सचिव भारतीय जनता पार्टीच्या विजयाताई राटकर, तसेच आमचे सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष संजयजी केनेकर, विजय अवताडे आणि जमलेल्या सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या संभाजीनगरसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे. कारण संभाजीनगर शहरातून जाणारा रस्ता म्हणजे चिकलठाणा ते अहमदनगर नाका आणि त्याचबरोबर जो नॅशनल हायवे 52 म्हणजे निपाणी पासून ते करोडीपर्यंत आणि करोडीपासून तेलवाडीपर्यंत यांचा लोकार्पण सोहळा आपले लाडके देशाचे दळणवळण मंत्री माननीय गडकरी साहेबांनी केलेला आहे. म्हणून संभाजीनगरमधील दळणवळण असेल, पर्यटन असेल, उद्योग असेल आणि व्यापारी असेल यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा टप्पा मानला जाणार आहे. मी गडकरी साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो आणि त्यांच्या तिथे एक ऑफिसमध्ये लिहिलं होतं, अमेरिका इज रिच not because of their rich people, but America is rich because their roads are good, roads are rich. आता ती परिस्थिती माननीय नितीनजी गडकरी साहेबांच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये येत आहे. भारत देशामध्ये आपण कुठल्याही कानाकोपऱ्यात जर गेला तर त्या ठिकाणी नॅशनल हायवेचं जाळं जर पसरवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते विकास पुरुष माननीय नितीनजी गडकरी आहेत. म्हणून मी आपल्या सर्वांच्या एक खारीचा वाटा म्हणून मी सर्वांच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे संभाजीनगर शहर हे इंडस्ट्रीसाठी प्रसिद्ध शहर आहे. महाराष्ट्राचं मध्यबिंदू असलेलं शहर आहे आणि या शहरामध्ये जसं ऑटो इंडस्ट्री आहेत, फार्मा इंडस्ट्री आहेत आणि टुरिझम साठी हे संभाजीनगर येलोरा आणि अजिंठामुळे प्रसिद्ध आहे. आणि नेमकं जसं अब्दुल सत्तार साहेबांनी सांगितलं, दळणवळणला रस्ते नसल्यामुळं अडचण होत होती, पण आता गडकरी साहेबांनी हे रस्त्यांचं काही लोकार्पण केलं आणि काही रस्त्यांचं भूमिपूजन केलं. म्हणून संभाजीनगरचा या तिन्ही चारी क्षेत्रामध्ये कायापालट होणार आहे. मला सांगावंसं वाटतं 2014 साली प्रधानमंत्री मोदी साहेबांनी शपथ घेतली आणि त्यावेळेस दळणवळण खात्याचे मंत्री म्हणून गडकरी साहेबांवरती जबाबदारी दिली. तर त्याच्या अगोदरचा जर नॅशनल रेट जर घेतला, रोड बनवायचा नॅशनल हायवे बनवायचा रेट जर घेतला यूपीएच्या काळातला, तर 12 किलोमीटर पर डे होता. 12 किलोमीटर पर डे. आणि आजचा जर रेट घेतला तर 40 किलोमीटर पर डे, म्हणजे 3 पटीनं जर वाढीव केली असेल 7 वर्षामध्ये, ते माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी केलेली आहे. त्याचप्रमाणे त्यावेळेसचं जर बजेट घेतलं तर 60-70 हजार कोटी होतं आणि आत्ताचं बजेट 2,40,000 कोटीपर्यंत गडकरी साहेबांच्या माध्यमातून गेलेलं आहे. एवढंच नाही तर कुठलाही रस्ता असेल तर गडकरी साहेब सांगतात, पैशामुळे मी कुठलाही काम अडू देणार नाही. जिथं या देशामध्ये गरज त्या ठिकाणी रस्ता टाकण्याचं काम माननीय गडकरी साहेब करत आहेत. मला खासदार झाल्यानंतर मंत्रिपदामध्ये आपण संधी दिली, त्यानंतर 3-4 बरीच कामं मोठी केली. माननीय हरदीपसिंग पुरीच्या माध्यमातून या शहराला 4,000 कोटीची पीएनजी गॅस लाईनचं आम्ही भूमिपूजन मागच्या महिन्यामध्ये केलं. त्याचबरोबर मराठवाडा हा दुष्काळीत भाग समजला जातो. मराठवाड्यामध्ये पाऊस कधी येईल काही माहीत नव्हतं. मुंबई नंतर फक्त नागपूरला डॉपलरची फॅसिलिटी होती. माननीय जितेंद्र सिंग राज्यमंत्री मेट्रोलॉजिकलच्या यांच्या मागे पाठपुरावा करून मी या ठिकाणी सी डॉपलरची मंजुरी केलं आणि म्हैसमोडला काल त्यांची पाहणी केलेली आहे. त्याचबरोबर मला सांगायला आनंद वाटतोय की देशामध्ये संभाजीनगर हे पहिलं शहर आहे, त्या शहरामध्ये 40,000 घरं एकाच मीटिंगमध्ये आम्ही 29 मार्चला मंजूर केले आणि 40,000 बेघरांना आम्ही या प्रधानमंत्री आवास योजनेमधून आम्ही घर देणार आहोत. साहेब, हे टुरिझमचं राजधानी म्हणलं जातं, पण आतापर्यंतच्या काहीच काम केलेलं नव्हतं. माननीय खैरे साहेब खासदार होते, ते म्हणतात की मी अर्ज दिला होता, मी हे केलं होतं. आता पहिलं त्यांनी अर्ज दिला होता, पण मला एक सांगायचंय, त्यांनी लग्न करायचा विचार केला, त्यांनी काही मुलगी पाहिली नाही, मुलगी पसंत केली नाही
लग्न केलं नाही, त्याने विचार केला, पण आम्ही प्रत्यक्षात काम करून दाखवतोय, आम्ही काम करून दाखवतोय. म्हणून मला सांगायचंय की साहेब, देवगिरी किल्ल्याला आतापर्यंत कोणीही काही निधी मंजूर केलेला नव्हता, ना महाराष्ट्र शासनाने केला ना केंद्र शासनाने केला. मला आपण मंत्री केल्यानंतर मी आपल्या इंडियन ऑइल कंपनीचे वैद्य म्हणून आहेत, त्यांना भेटलो. त्यांना भेटल्यानंतर एक डीपीआर त्यांच्याकडे सबमिट केला आणि मला सांगायला आनंद होतोय की या शहरामध्ये देवगिरी किल्ल्याला पर्यटन बनवण्यासाठी, त्या ठिकाणी साऊंड अँड लाईट करण्यासाठी 35 कोटी रुपये मंजूर केलेत आणि त्याचं काम आम्ही पुढच्या महिन्यात करणार आहोत. त्याचप्रमाणे जसं उत्तरमध्ये ताजमहाल आहे, तर या शहराची ओळख एक बेबीचा मकबरा म्हणून केली जाते. तर बेबीच्या मकबऱ्यासाठी सुद्धा त्याचा डेव्हलपमेंट व्हावी म्हणून 7.5 कोटी रुपयाचं पत्र मला मंजूर झालंय, त्याचा सुद्धा आम्ही लाइटिंग करून विकास करणार आहोत. मान्य, मला कल्पना आहे, मला 5 मिनिट दिलेले आहेत, मी जास्त वेळ बोलणार नाही. पण आपण इथं आलात, आमचं शहर आणखी विकसित व्हावं, जिल्हा विकसित व्हावा म्हणून आता साहेब, आता युती नाहीये, आतापर्यंत जे तुम्ही मदत केली ते माननीय रेल्वे मंत्री दानवे साहेबांच्या मध्ये केली. पण मला संभाजीनगर लोकसभेमधल्या काही जागेची रस्त्याची मागणी करायची. त्यामध्ये मी आपल्याला भेटलोय आणि त्यामध्ये पर्टिक्युलरली चिकलठाणा ते वाळूज ह्याच्याबद्दल तुम्ही बैठक घेतलेली आहे आणि एकच ब्रिज चिकलठाण्यापासून वाळूज मध्ये करावा आणि ते गडकरी साहेबांनी मीटिंग घेतली आणि या मीटिंगच्या माध्यमातून आता एकच ब्रिज शहराच्या विकासासाठी होणार आहे. आणि आत्ताच विमानतळावर उतरल्यानंतर साहेबांनी मला विचारलं की त्याच्यावर तुम्ही मेट्रोचा हे करा, तर तो सुद्धा आम्ही प्रोजेक्ट दिलेला आहे, डीपीआर तयार होतोय. म्हणून संभाजीनगरमध्ये चिकलठाणा तो वाळूज एक ब्रिज होण्याची मी विनंती करतोय. त्याचबरोबर त्याच्यावर एक डीपीआर बनवून आम्ही मेट्रो पण करतोय, त्याचा प्रोजेक्ट देतोय. याचबरोबर शेंद्रा बिडकीन हे औद्योगिक क्षेत्र आहे. या औद्योगिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये एकमेव क्षेत्र असेल तिथं 10,000 एकर जमीन इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे. तर मला विनंती करायची आहे, आपण परिवहन मंत्री आहात, एखादा इलेक्ट्रिकल मोटारचा प्रोजेक्ट या शहरासाठी आपण मंजूर करावा. त्याच्यामुळे इथं उद्योजकता वाढेल आणि उद्योजकतामधून इथं रोजगार उत्पन्न होईल. याचबरोबर साहेब, आपण धुळे ते कन्नड पर्यंत रस्ता झालेला आहे. तिथं आट्राम घाटाबद्दल सुद्धा आपण मीटिंग घेतलेली आहे. त्या मीटिंगला मी होतो. त्या मीटिंगमध्ये जसं आपण ठरवलंय की त्या मीटिंगमध्ये जिथं एक्सपान्शन तिथं एक्सपान्शन आणि जिथं जरूरत तिथं बोगदा असं पण आपण सांगितलेलं आहे, तसे आदेश दिलेले आहेत. हे सुद्धा लवकरात लवकर करावं. आणि संभाजीनगर, वैजापूर, नगर नाका ते दौलताबाद या विविध रस्ता जे संभाजीनगर किंवा औरंगाबाद लोकसभेमध्ये येतात त्यांना सुद्धा आपण मंजुरी द्यावी. आणि याहीपेक्षा संभाजीनगरला जर देशाच्या आणि जागतिक पातळीवर लिहायचं असेल तर सर मी एक मागणी केलेली आहे, इथं इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर व्हावं. DMIC मध्ये जवळजवळ 50 एकर जागा रिझर्व्ह आहे आणि या 50 एकर जागेवरती जर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर करण्यासाठी मदत केली तर संभाजीनगर एक औद्योगिक शहर जसं म्हणून प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे संभाजीनगर एक जागतिक लेवलला एक एक्झिबिशन सेंटर म्हणून प्रसिद्ध आहे. मला पूर्णपणे खात्री आहे आपण एक सर्व दृष्टीने विकासाचा आपण मदत करत असता आणि संभाजीनगर शहरावरती आपलं सुरुवातीपासून प्रेम आहे म्हणून या संभाजीनगरकडे विशेष लक्ष देऊन आम्हाला आणि आमच्या सर्व जनतेला विकसनशील करण्यासाठी मदत कराल एवढाच या प्रसंगी बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. संभाजीनगरच्या विकासासाठी कळकळीने प्रयत्न करणारे अनेक मागण्या आज गडकरी साहेबांच्या समोर मांडलेल्या आहेत. मी माननीय श्री कराड साहेबांचे आभार व्यक्त करते आणि मनोगत व्यक्त करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री माननीय नामदार श्री रावसाहेबजी दानवे यांना.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय दळणवळण मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉक्टर भागवत कराड साहेब, आदरणीय हरिभाऊजी बागडे, महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपानजी भुमरे साहेब, आमचे मित्र आणि शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार साहेब, माजी मंत्री अतुलजी सावे साहेब, अंबादासजी दानवे, उदयसिंगजी राजपूत, संजयजी सिरसाट, नारायणजी कुचे, आमदार प्रशांतजी बम, भाजपचे शहराचे अध्यक्ष संजयजी केनेकर, ग्रामीणचे अध्यक्ष विजयजी आवताडे, भारतीय जनता पक्षाचे चिटणीस इद्रिसजी मुलतानी, चंद्रकांतजी खैरे, मंचवर उपस्थित असलेले आमचे सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या मराठवाडा विभागाच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे की ज्या दिवशी 3317 कोटी किमतीच्या 129 किलोमीटर 129 किलोमीटर लांबीच्या 4 महामार्ग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी होतो आणि 2253 कोटी किमतीच्या 4 कामाचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. मित्र, या निमित्तानंच नाही तर गडकरी साहेबांनी देशामध्ये या निमित्तानं प्रवास करून जे इतिहासामध्ये आपल्या नावाची एक नोंद केली, त्याची प्रचिती आम्ही मुद्दाम लोकसभेमध्ये मित्र बघतो. जेव्हा कधी लोकसभेमध्ये गडकरी साहेब उभं राहतात आणि आपल्या खात्याची माहिती देतात, तेव्हा सर्व पक्षीय खासदार त्या ठिकाणी उभं राहून त्यांना टाळ्यानं त्यांचं स्वागत करतात. ही लोकप्रियता गडकरी साहेबांनी केवळ मराठवाड्यात किंवा विदर्भात नाही तर देशामध्ये मिळवलेली आहे आणि म्हणूनच त्यांना केवळ गडकरी नाही तर रोडकरी अशा प्रकारची पदवी लोकांनी या ठिकाणी दिलेली आहे. मित्र, गावाशी गाव जोडणं, दळणवळणाची साधनं वाढवणं आणि त्यातून त्या भागाचा विकास करणं, हे जर आपण बघितलं तर आपल्या भागाचा आपण जर विचार केला तर आज आपला हा संभाजीनगर जिल्हा किंवा संभाजीनगर विभाग याचा जर आपण विचार केला तर गडकरी साहेबांनी धुळ्यापासून तर सोलापूरपर्यंत हा नॅशनल हायवे केलेला आहे. या राज्यामध्ये युतीचं सरकार असताना मुंबईपासून तर नागपूरपर्यंत आपल्या सरकारने हा रस्ता केलेला आहे आणि केवळ एवढंच नाही तर प्रत्येक ठिकाणी विदर्भ असू द्या, मराठवाडा असू द्या, उत्तर महाराष्ट्र असू द्या, या सर्व ठिकाणी रस्त्याचं जाळं उभं करायचं काम जर कोणा केलं असेल तर ते नितीन गडकरी साहेबांनी या राज्यामध्ये नाही तर या देशामध्ये केलेलं आहे. आणि त्यामुळं गावाशी गाव जोडणं, गावाचा भागाच्या दळणवळणाची साधनं उभी करणं आणि त्यातून त्या भागाचा विकास करणं हा विकासाचं सूत्र आहे. मित्र, मला आठवतं मी राज्यामध्ये सुद्धा पार्टीचा अध्यक्ष म्हणून काम केलं. काम करत असताना आम्ही एखाद्या उद्योगपतीला जर असं म्हणलं की तुमचा उद्योग तुम्ही अमरावतीला काढा, तुम्ही अकोल्याला काढा, तुम्ही संभाजीनगरला काढा, तर उद्योगपती यायला उत्सुक नसायचेत. कारण कोणत्याही उद्योगाला जर आपला उद्योग उभा करायचा असेल तर त्याला बाय रोड 3 तासात आपल्या हेडक्वार्टरपासून, मुख्य कार्यालयापासून तर त्या उद्योगापर्यंत जाता आलं पाहिजे, ही त्यांची कल्पना आहे. आणि उद्योगपती नाशिकला द्या, ठाण्याला द्या, पुण्याला द्या, मुंबईला द्या,
अशा ठिकाणी आपल्याला जागा मागायचेत. त्याचं कारण होतं की दळणवळणाची साधनं आपल्याकडे उपलब्ध नव्हती. पण आज एक किमया झाली की 3 तासामध्ये संभाजीनगरहून नागपूर आणि संभाजीनगरहून मुंबईला जाण्याची सोय आता आपल्या विभागात झाल्यामुळं मोठमोठाले उद्योग सुद्धा आपल्या DMIC मध्ये आता येऊ लागलेले आहेत. केवळ DMIC नाही तर गडकरी साहेबांच्या काळात जालन्याला ड्रायपोर्ट झाला. यावर्षी आम्ही तो ड्रायपोर्ट सुरू करतो. ड्रायपोर्ट आणि DMICचा अंतर केवळ 35 किलोमीटरचं आहे. आणि आपण जर बघसाल तर पुढच्या काळामध्ये समुद्राच्या काठावर जे काही पोर्टवर जाऊन ज्या काही ड्युटीज भराव्या लागायच्यात, बाहेर देशात माल पाठवायच्या व्यवस्था कराव्या लागायच्यात, त्या पुढच्या काळामध्ये जालन्यामध्ये होणार आहे. आणि DMICचा जालना MIDCचा सारा माल हा जालन्यामधून बाहेरच्या देशात जाणार आहे. हेही काम गडकरी साहेबांच्याच काळात झालं आहे. मित्रो, 2009 ते 2014 आणि 2014 ते 2022 या काळातली जर आपण तुलना केली तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून मोठ्या प्रमाणावर खर्च विकासाच्या दृष्टीनं आपल्या या विभागावर करण्यात आलेला आहे. आणि म्हणून लॉजिस्टिकचा खर्च आता यामुळं कमी होईल आणि त्यामुळं आपल्या भागाला एक विकासाची चालना मिळणार आहे. मित्र, मला आठवतं मी रेल्वे मंत्री होण्याच्या अगोदर मी पाहत होतो की रेल्वेसाठी आपल्या राज्याला बजेट मिळतंय किती. परंतु या देशाचे दूरदर्शी प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी, मी आणि आमचे मंत्री त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर यावर्षी रेल्वेला पैसा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मित्रो, यावर्षी 2,40,000 कोटी रुपये या देशासाठी रेल्वेला उपलब्ध करून दिलेत. आणि 9 पासून 14 पर्यंत जर हिशोब लावला तर महाराष्ट्राला फक्त 1100 कोटी रेल्वे खात्याला मिळायचे. ते यावर्षी या देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जिथं 1600 कोटी रुपये मिळायचे तिथं 16,000 कोटी रुपये यावर्षी महाराष्ट्रासाठी रेल्वेला दिले. म्हणजे 10 पट वाढ या निमित्तानं रेल्वे खात्याला यावेळेस या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिलेली आहे. आणि या 1600 कोटी रुपयाचे कामं या राज्यामध्ये आपल्याला यावर्षी करायचे आहेत. मित्र, गेल्या अनेक वर्षाची आपली मागणी होती की मनमाडपासून तर नांदेडपर्यंत रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन झालं पाहिजे. गेल्या महिन्यामध्ये मी आणि डॉक्टर भागवत कराड साहेबांनी मनमाडपासून तर नांदेडपर्यंत रेल्वेचं 750 कोटी रुपये खर्च करून इलेक्ट्रिफिकेशनचं त्या ठिकाणी उद्घाटन केलंय. कामाला सुरुवात झाली आहे. एक 3 ते 4 महिन्यामध्ये संभाजीनगरपासून मनमाडपर्यंतची रेल्वे आणि त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये संभाजीनगर ते नांदेड हैदराबादपर्यंत रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशनचं काम होणार आहे. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी 100 रुपयाचं डिझेल लागतं 30 रुपयामध्ये आपली रेल्वे चालणार आहे. आणि त्यामुळं मराठवाड्याच्या प्रदूषण कमी व्हायला सुद्धा फायदा होणार आहे. केवळ विद्युतीकरण नाही तर गोविंदभाई श्राप असताना त्यांच्या नेतृत्वात आम्ही केंद्र सरकारने डेलिगेशन घेऊन गेलो होतो की रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन करा, रेल्वेचं दुहेरीकरण करा. मी आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो की मी रेल्वे मंत्री झाल्याच्या नंतर मनमाडपासून तर संभाजीनगरपर्यंत 1000 कोटीच्या पहिल्या टप्प्याचं आम्ही रुंदीकरणाचं DPR तयार करायला सुरुवात केली. आणि त्याच्या आम्ही DPRला आणि सर्वेला मान्यता सुद्धा दिली. आणि यावर्षी आम्ही सँक्शन सुद्धा त्या दुहेरीकरणाचं करणार आहे. मित्र, आम्ही रेल्वेचं रुंदीकरण करतो, रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन करतो. त्याचप्रमाणे या भागामध्ये रेल्वे जर आल्या त्याच्या सर्व्हिसिंगची व्यवस्था नव्हती. असा 100 कोटी रुपये खर्च करून जालन्यासारख्या ठिकाणी एक पीट लाईन सुद्धा करतो. परंतु आमच्या डॉक्टर भागवत कराड आणि आमच्या संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिकांची मागणी आहे की संभाजीनगरला सुद्धा पीट लाईन झाली पाहिजे. मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना आणि डॉक्टर कराड साहेबाला सांगू इच्छितो की 100 कोटी रुपये खर्च करून जशी जालन्याला पीट लाईन आम्ही केली त्याच धर्तीवर दुसरी पीट लाईन आम्ही संभाजीनगरला सुद्धा करून टाकतो. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि म्हणून मित्र, आज गडकरी साहेब आले, त्यांचं भाषण आपल्याला ऐकायचं. मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो की केवळ हे सगळे रस्ते तर केलेच, पण त्यामध्ये नारायण कुचे, डॉक्टर कराड आणि मी या आमच्या मतदारसंघातले 2 अति महत्वाचे रस्ते, एक तर संभाजीनगरपासून पैठण आणि फुलंब्रीपासून तर राजूरपर्यंत हे जवळपास मोठ्या रस्ते जे होते आमचे तेही गडकरी साहेबांनी मंजूर केले. पैठण ते संभाजीनगर या रस्त्यामध्ये काही अडचणी होत्या. 2 वेळेस 3 वेळेस गडकरी साहेबांनी आम्हाला परतून लावलं की हे करून आणा, ते करून आणा, लोकांच्या संमती मिळवा. ते करण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो.
आणि शेवटी गडकरी साहेबांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं आणि आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी त्या रस्त्याचं भूमिपूजन सुद्धा या ठिकाणी करतात. त्याचप्रमाणे फुलंब्री आणि राजूरचंही भूमिपूजन करतात. मी त्या भागाचा खासदार म्हणून नारायण कुचे आणि मी आणि डॉक्टरांच्या वतीनं खास करून त्यांचं अभिनंदन करतो आणि गडकरी साहेबांना सांगू इच्छितो की साहेब तुम्ही भरपूर मराठवाड्यासाठी दिलं, केवळ विदर्भाने बघितला आणि आपण बघितलं की दळणवळणाचे साधनं वाढल्याशिवाय त्या भागाचा विकास होत नाही. हा अनुभव पश्चिम महाराष्ट्रानं घेतलेला आहे. त्यापेक्षा जास्त कामं आणि रस्ते तुम्ही आम्हाला दिले आणि उर्वरित काही रस्ते आता मागणं माझं काम नाही, कारण मी सुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांच्याबरोबर त्यांचा सहकारी आहे. पण अब्दुल सत्तार साहेब आणि भुमरे साहेबांनी काही मागण्या मागितल्यात. सत्तार साहेबांनी बार सांगावं लागतं विचारलं माझ्या मित्राला की मी शिवसेनेचा एक मंत्री आहे. खरंच तुम्ही शिवसेनेचे मंत्री आहेत सत्तार साहेब, आम्ही काही भाजपचे म्हणत नाही, पण तुम्ही मागण्या मागितल्या त्याच्यावर गडकरी साहेब प्रामुख्यानं विचार करतात. ही गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे पुढची दिशा काय असू शकते याच्यावर याचा अंदाज येऊ शकतो. एवढंच मी आपल्याला सांगतो आणि माझे दोन संपवतो. धन्यवाद. अतिशय सकारात्मक दृष्टिकोन असलेले मार्गदर्शक नेते, ग्रीन हायवे पॉलिसीचे जनक, विकास पुरुष आदरणीय नितीन गडकरी साहेब यांना मी विनंती करते की मनोगत व्यक्त करावं. साहेब, आज महिला मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. त्यांची नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली आहे, तुळजापूर दर्शन पूर्ण झालंय. आपल्याला धन्यवाद द्यायला आलेले आहेत साहेब सगळ्या. आदरणीय केंद्रीय मंत्री, माझे सहकारी आदरणीय रावसाहेब दानवे, भारत सरकारमधील दुसरे सहकारी आदरणीय डॉक्टर भागवत कराड, महाराष्ट्राचे मंत्री आदरणीय संदीपान घुमरे, दुसरे मंत्री आदरणीय अब्दुल सत्तार, आमदार श्री सतीश चव्हाण, त्याचप्रमाणे अंबादास दानवे, माननीय श्री संजय शिरसाट, आदरणीय हरिभाऊ बागडे, श्री अतुल सावे, श्री प्रशांत बम, माननीय श्री उदयसिंग राजपूत, मंचावरील सर्व प्रमुख नेते मंडळी, माजी खासदार आदरणीय खैरे साहेब, विजयाताई, त्याचप्रमाणे सर्व सन्माननीय पदाधिकारीगण आणि उपस्थित सर्व बांधवांना आणि बहिणींना, ज्यावेळी 2014 मध्ये मी खात्याचा मंत्री म्हणून कामाला शुभारंभ केला त्यावेळी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये केवळ 145 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग होता. पण 2014 नंतर जवळपास 450 किलोमीटर नवीन राष्ट्रीय महामार्ग या जिल्ह्यात घोषित केले. म्हणजे आज राष्ट्रीय महामार्गाची लांबी जवळपास 595 म्हणजे 600 किलोमीटर झालेली आहे. मागील 7 वर्षामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 4,422 कोटी किमतीचे 13 कामं मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी 5 कामं पूर्ण झालेली आहे व 8 कामं अंतिम टप्प्यात आहे. 2,253 कोटी किमतीची 4 कामे प्रस्तावित आहे आणि CRF मध्ये 30 कामं पूर्ण झाली असून त्याची किंमत 463 कोटी रुपये आहे. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की या एकाच जिल्ह्यामध्ये पुढल्या 2024 पर्यंत आम्ही 25,000 कोटी रुपयाची कामं सुरू करू आणि पूर्ण करू असा विश्वास तुम्हाला सगळ्यांना देतो. ज्यावेळी मी वॉटर रिसोर्सेस खात्याचा मंत्री होतो त्यावेळी महाराष्ट्र सरकारला बळीराजा योजनेमधून आणि प्रधानमंत्री सिंचाई योजनेतून विशेषतः ज्या धरणाची कामं 50% वरती झाली होती अशा 118 धरणाला पैसे दिले होते. त्यापैकी 16 धरणं आपल्या मराठवाड्यातली होती आणि त्याची कामं आता प्रगतीपथावर आहे, याचंही मला समाधान आहे. आज जे लोकार्पण होत आहे त्या सगळ्या रस्त्याच्या बाबतीमध्ये स्टेजवर बसलेल्या सगळ्यांनीच वेळोवेळी मागण्या केलेल्या आहेत. कारण जनतेच्या समस्या असल्यामुळे लोकप्रतिनिधी या मागण्या करणं स्वाभाविक आहे आणि त्यामुळे आज औरंगाबाद ते करोडी, करोडी ते तेलवाडी आणि त्याचबरोबर
आपल्या इथे अंतर्गत नगरनाका ते केम्ब्रिज स्कूल आणि शिऊर ते येवला असे जवळपास 3,500 कोटी रुपयाची कामं पूर्ण झालेली आहे। यावरून आज जे भूमिपूजन होणार आहे त्यामध्ये 111 किलोमीटरची जवळपास 2,254 कोटी रुपयाची कामं आहे। यातला सगळ्यात महत्त्वाचा रस्ता म्हणजे औरंगाबाद ते पैठण। एकनाथ महाराज आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे आणि म्हणून हा थोडासा उशीर झाला, पण या रस्त्याला मंजुरी मिळाली आणि आता याच्या कामाची सुरुवात होते आहे। याचंही पण मला खूप समाधान आहे, कारण आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एकनाथ महाराजांच्या मनाबद्दल अतिशय श्रद्धा आहे। मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा मी देशातली सगळी तीर्थस्थळं जी होती, महाराष्ट्रातलं तुळजापूर असेल, पंढरपूर असेल, देहू असेल, आळंदी असेल, अक्कलकोट असेल, शेगाव असेल किंवा आपलं गाणगापूर असेल किंवा माहूर असेल, जेवढी आपली देवस्थानं होती, ज्या ठिकाणी आपल्या श्रद्धा आहेत ती सगळी रस्ते चांगले करण्याचा प्रयत्न केला। जी आपली पर्यटनाची स्थळं आहेत, अजिंठा आहे, वेरूळ आहे, शिर्डी आहे, या सगळ्या ठिकाणी आपल्याला सुखरूपपणे कसं जाता येईल याचा विचार केला आणि मला आज आनंद आहे की यातले बरीचशी कामं आज पूर्ण झालेली आहे। पैठण रोडमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आहे की विशेष करून पैठण रोड तसंच पुणे रोड इथे उड्डाणपूल बांधल्यामुळे शहरात जाणाऱ्या वाहतुकीस आता अडथळा राहिलेला नाही आहे, पण इतर महत्त्वाच्या ठिकाणी भुयारी मार्ग, सेवा रस्त्यावर रहदारीची कोंडी पण संपुष्टात येईल। या बाबतीमध्ये चिखलठाण्यापासून तर वाळूंजपर्यंत ज्याची मागणी आता कराड साहेबांनी केली ते अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे आणि मी त्यांना सांगू इच्छितो की या संदर्भामध्ये निश्चित मेट्रो आणि आम्ही मिळून डबल डेकर ब्रिज म्हणजे खाली रस्ता वरती पूल त्याच्यावरती मेट्रो हे लांबीच्या NHAच्या उड्डाणपुलाची रचना खालीलप्रमाणे आहे। शेंद्रा MIDC ते चिखलठाणा या 4 लेनच्या स्टँड अलोन फ्लायओव्हर लांबी 7.5 किलोमीटरमध्ये 4 लेनचा रस्ता व 4 लेनचा फ्लायओव्हर राहील। एकूण 8 लेन रस्ता रहदारीकरता उपलब्ध राहील। चिखलठाणा ते क्रांती चौकापर्यंत लांबी 8.5 किलोमीटर, इथे डबल डेकर उड्डाणपूल राहील आणि त्याच्या खाली 4 लेन रस्ता, त्यावर 4 लेन रस्तावर त्यावर मेट्रो राहील। क्रांती चौक ते वाळूंज MIDC 4 लेनचा स्टँड अलोन फ्लायओव्हर याची लांबी 9 किलोमीटर आहे। यात खाली 4 लेन रस्ता व त्यावर परत 4 लेन रस्ता राहील। शेंद्रा ते वाळूंज या 25 किलोमीटर लांबीमधील ROW हा 30 ते 45 मीटर आहे। ज्या ठिकाणी ROW 45 मीटर आहे त्या ठिकाणी मात्र खाली 8 लेन राहतील व फ्लायओव्हर 4 लेन राहील, परंतु ज्या ठिकाणी ROW 30 मीटर आहे ROW तेथे खाली व दोन्ही ठिकाणी 4 लेन राहतील। NHI उड्डाणपुलाच्या बांधकामाचा अंदाजित खर्च जवळपास 4,000 कोटी रुपये आहे आणि अतुल साळवे बऱ्याच वेळा मला मागणी करून गेले, त्यामुळे त्यांची ही मागणी आज पूर्ण होते। संभाजीनगरचे खैरे साहेब आहेत, आपण सगळेजण, रावसाहेब आहेत, अब्दुल सत्तार साहेब आहेत, आमचे कराड साहेब आहेत, सगळ्यांनीच, कारण मी काही ही गोष्ट खरी आहे की सगळ्यांच्या सहकार्यामुळे आणि वारंवार केलेल्या मागणीमुळे आज हे काम होत आहे, याचा मला अतिशय आनंद आहे। यासोबत औरंगाबादमध्ये MRTS मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम म्हणजे मेट्रो प्रकल्पाचा DPR जो तयार आहे त्याचे काम महामेट्रोकडून होत आहे आणि या प्रकल्पामध्ये मला आनंद आहे की 2 कॅरिडॉर राहणार आहेत। पहिला कॅरिडॉर चिखलठाणा ते क्रांती चौक ते औरंगाबाद रेल्वे स्टेशन असा असेल, ज्याची लांबी जवळपास 12 किलोमीटर आहे आणि याच कॅरिडॉरमध्ये चिखलठाणा ते क्रांती चौकावर 9 किलोमीटर लांबीचा डबल डेकर फ्लायओव्हर समाविष्ट आहे। दुसरा कॅरिडॉर औरंगाबाद रेल्वे स्थानक ते हर्सुल टी पॉईंट ते सिडको बसस्टँडपर्यंत असेल, ज्याची लांबी 13 किलोमीटर असेल आणि याकरता मेट्रो देखील योजना तयार करत आहे। यामुळे नक्कीच संभाजीनगर सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे आणि या दोन्ही प्रकल्पाच्या बांधकामावर 6,000 कोटी रुपये खर्च होणार आहे। त्यामुळे निश्चितच संभाजीनगरचं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 हा अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे। बऱ्याच वेळा
आपण लोकांनी माझ्याकडे संपर्क केला टनेल तयार करण्याचा, पण त्या ठिकाणी फॉरेस्टच्याही अडचणी आणि टनेलचा खर्च 5,500 कोटी आहे. पण आपण असा मार्ग काढतोय, कन्सल्टंट काम करून आलेला आहे. मी तुम्हाला शब्द देतो की हा जो तुमचा कोणता घाट आहे, ऑट्रम घाट, हा पूर्णपणे 4 लेन राहील आणि जिथे जिथे आपल्याला टनेल करावं लागेल ती टनेल करू. त्याचं डिझाईन आत्ता मिळणार आहे. ते मिळाल्यावर तुम्ही फॉरेस्ट एन्व्हायरमेंटकडनं क्लिअरन्स करून द्या. मी पूर्णपणे हा रस्ता आपल्याला करून देईल याचा विश्वास आपल्या सगळ्यांना देतो. कारण या रस्त्यावर ट्रॅफिक पण खूप जास्त आहे आणि बरीच गैरसोय होते आहे, मला मान्य आहे. आणि म्हणून नक्कीच मी हे काम करून देईल असा विश्वास आपल्या सगळ्यांना देतो. या ठिकाणी वन टाईम इम्प्रूव्हमेंटमध्ये चौसावा, पाचोड, पारगाव, रजापूर, अडूळ, गेवराई, पांढरी आणि पिंपळगाव या सगळ्या गावातले अंतर्गत रस्ते वन टाईम डेव्हलपमेंटमध्ये मी मंजूर करतो आहे आणि हे जवळपास 24 किलोमीटर पूर्ण करून देईल ह्याची पण घोषणा या ठिकाणी करतो. आपण CRFमध्ये मर्यादा आहे, जवळपास 20 कामं होती, जवळपास 127.5 किलोमीटरची 170 कोटीची जवळपास ती कामं आता मंजूर झाली आहे, पूर्ण 7 झाली आहे, प्रगतीपथावर 1 आहे आणि बाकीची कामं प्रोसेसमध्ये आहे. मला अजून एक विश्वास आहे की विशेषतः या ठिकाणी काम करत असताना आपल्या सगळ्यांनी ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्यामध्ये विशेषतः वेरूळ अजिंठ्यामधले जे रस्ते होते ते महत्त्वाचे आहेत. आणि आत्ताच अब्दुल सत्तार साहेबांनी सांगितलं की पाण्याच्या पाईपलाईन्सबद्दल त्यांनी सांगितलं. त्यांनी मला 2-3 गोष्टी सांगितल्या की त्याच्यामध्ये अजिंठा घाटमधलं डांबरीकरण, तर अतिरिक्त रस्त्याकरता 4.5 किलोमीटरकरता DPR आम्ही तयार केलेला आहे. पण अब्दुल सत्तार साहेब, तुमच्या भागात हे फॉरेस्टवाले फार तकलीफ देतात. तुम्ही रावसाहेब मिळून हे सगळे क्लिअरन्स तर करून द्या आणि हे केलं तर तुम्हाला तुमच्या इथला हा सगळा अजिंठा घाटचा प्रॉब्लेम मी सोडून देईन. सिल्डोचा जो बायपास आहे 6.5 किलोमीटर तो 4 लेन आम्ही करून देऊ आणि त्याकरता युटिलिटीजचं अंदाजपत्रक देखील मंजुरीकरता तयार झालेला आहे. गेवराई तांडा गावातील रस्ता जो आहे व कवण रस्ता हे मी तपासून घेईल, त्या बाबतीत योग्य तो निर्णय घेईल. आज एक नवीन घोषणा मी करणार आहे, ती तुमच्या खूपच उपयोगाची आहे. ती म्हणजे औरंगाबाद ते पुणे हा नवीन द्रुतगती महामार्ग बांधायचा आम्ही ठरवलेला आहे. हा मार्ग जवळपास 10,000 कोटी रुपयाचा आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे औरंगाबाद ते पुणे अंतर किती किलोमीटर आहे? पण ते या नवीन अलाइनमेंटमध्ये हा बीड, नगर आणि पैठण या भागातून जाणार आहे. 10,000 कोटी रुपये फायनल झालेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे औरंगाबाद ते पुणे अंतर किती किलोमीटर येईल असा विश्वास आपल्या सगळ्यांना देतो. आणि यामुळे या नवीन अलाइनमेंटमध्ये हा केवळ बीड, नगर आणि पैठण असा मी या भागातून जाणार आहे. 10,000 कोटी रुपये फायनल झालेली आहे आणि मला माझ्या माहितीप्रमाणे औरंगाबाद ते पुणे अंतर ॲक्सिस कंट्रोल एक्सप्रेस हायवेमधून तुम्ही सहज 140 किलोमीटरच्या स्पीडने जाऊ शकाल. आणि ही अलाइनमेंट स्टेट असल्यामुळे याला कुठेही रस्त्यामध्ये टपऱ्या दुकानं नसल्यामुळे हा ॲक्सिस कंट्रोल असल्यामुळे तुम्ही लवकर पुण्यामध्ये पोहोचाल असा मला विश्वास आहे. आज विशेषतः औरंगाबादचं एअरपोर्ट खूप महत्त्वाचं आहे आणि या एअरपोर्टमध्ये सध्या विमानं कमी झालेली आहे. मी आता कराड साहेबांना सांगितलं की आपण रिजनल एअरलाईन्सची इथून सुरुवात करता येईल तसा प्रयत्न ते करतात आहेत. विशेषतः संभाजीनगरवरून लातूर, संभाजीनगरवरून सोलापूर, संभाजीनगरवरून नागपूर, संभाजीनगरवरून जळगाव, संभाजीनगरवरून विशेषतः इंदोर आणि संभाजीनगरवरून आपल्या महाराष्ट्रातल्या अन्य जिल्ह्यात जोडण्याचं करता नक्कीच रिजनल एअरलाईन्सची गरज आहे. पण माझी अजून आपल्याला एक विनंती आहे की मी ज्यावेळी शिपिंग मंत्री होतो आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की 18 कोटीचंच एक विमान आहे, 18 सीटर. आता स्पाइस जेटवाल्यांना मी म्हटलं आहे ते 100 विमानं घेणार आहेत. तर तुम्ही निरनिराळ्या गावातले तलाव जे आहेत त्या तलावात हे विमानं उतरू शकतात.
तेव्हा तुम्ही औरंगाबादच्या आणि या परिसरामध्ये जर वॉटर प्लेन आणि वॉटर पोर्ट या धरणात तयार केली तर हे देखील मराठवाड्याच्या पर्यटनाकरता खूप मोठं काम होईल. मला अजून एका गोष्टीचा आनंद आहे की पाण्याची समस्या ही सगळ्यात मोठी आहे आणि म्हणून औरंगाबाद ते करोडी याचं चौपदरीकरण करत असताना आडगाव गांधेली इथे 6 लाख घनमीटर, वाल्मी व नक्षरवाडी इथे 4 लाख घनमीटर आणि तिसगाव ते साजापूर इथे 3,50,000 घनमीटर असं एकंदर 13,50,000 घनमीटर काम खोलीकरणाचं काम आमच्या अधिकाऱ्यांनी केलं आणि त्यातून 1350 TMC पाण्याचा साठा या भागात आता एकत्र होणार आहे. आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे की मी नेहमी सांगतो की धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा, गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. आणि याचं जर पालन आपण सगळ्यांनी केलं तर मराठवाड्यामध्ये पाण्याची टंचाई राहणार नाही. मी जेव्हा वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो तेव्हा मी गोदावरीच्या वरती तिकडे मोठी योजना गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये मंजूर करून ठेवली आहे आणि म्हणून ती जर योजना सुटली, थोडासा महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये थोडासा विवाद आहे. मी वॉटर रिसोर्सेस मंत्री असताना 23 वाद होते राज्यातले, त्यातले 18 वाद मिटवले, पण गुजरात आणि महाराष्ट्राचा वाद थोडासा राहिला आहे. या बाबतीत तुम्ही पुढाकार घ्या आणि ती जर योजना पूर्ण केली तर संभाजीनगराला सगळ्यात मोठा फायदा आहे, मराठवाड्याला आहे की जायकवाडी दरवर्षी 100% भरल्याशिवाय राहणार नाही, एवढं पाणी तुम्हाला उपलब्ध होईल. मला खूप आनंद आहे की आज हे मुरुम माती तलावातून काढले, जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो आणि याबद्दल ज्या अधिकाऱ्यांनी काम केलं त्यांचंही पण मनापासून अभिनंदन करतो. अजून एक महत्त्वाचं आहे की समृद्धी नगर पुणे हा रस्ता जो आहे त्याला जोडण्याकरता मंडुलका त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं आहे, पण मी पण नक्की त्या रस्त्याच्या जोडण्याच्या संदर्भात काय करता येईल तेही पण आम्ही नक्की बघू. परंतु आज एका दृष्टीने मराठवाड्याचा विकास होतो आहे. महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये विशेषतः विदर्भ, मराठवाडा, कोकणाकरता आम्ही सातत्याने आवाज उचलत होतो. आज मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची सोय होते आहे. वीज, पाणी, रस्ते आणि दळणवळणाची साधनं जर उपलब्ध झाली तर उद्योग येतात, उद्योग आले तर रोजगार निर्माण होतो आणि रोजगार निर्माण झाला तर गरिबी दूर होते. आज मोठ्या प्रमाणावर साखर कारखाने आहेत, आम्ही इथेनॉल मोठ्या प्रमाणावर आणलेलं आहे. आता फ्लेक्स इंजिनच्या गाड्या आम्ही आणलेल्या, शेतकऱ्यांचं डायरेक्ट पेट्रोलच्या ऐवजी 100% इथेनॉल, टोयॅटो, होंडा, सुझुकी आणि त्याचबरोबर आपल्या इथल्या अनेक कंपन्या आता फ्लेक्स इंजिनच्या गाड्या आणणार आहेत आणि त्यामुळे पेट्रोलच्या ऐवजी 100% इथेनॉल टाकता येईल. TVS, बजाज, हिरो या मोटरसायकल देखील त्यावर चालतील, ऑटो रिक्षाही पण चालतील. माझी या ठिकाणी रावसाहेबांना आणि कराड साहेबांना आणि आपल्या सगळ्या मंत्र्यांना विनंती आहे की संभाजीनगरमध्ये आता इथेनॉल तयार होत आहे, त्यामुळे इथल्या ऑटो रिक्षा बजाजकडनं फ्लेक्स इंजिनवर मागा आणि या ठिकाणी सगळे ऑटो रिक्षा जर इथेनॉलवर सुरू झाले तर पेट्रोलच्या अर्धी किंमत इथेनॉलची आहे. आणि आता इथेनॉलची कॅलरिक व्हॅल्यू पेट्रोल इतकी पोहोचणारं संशोधन पण झालेलं आहे, त्यामुळे त्यांचंही पण प्रॉफिट वाढेल आणि संभाजीनगरमधलं प्रदूषण पण कमी होईल. इलेक्ट्रिकच्या गाड्या आता आल्या आहेत, वेटिंग लिस्ट सुरू झालेली आहे आणि मी तर दिल्लीमध्ये पाण्यातून हायड्रोजन काढून ग्रीन हायड्रोजनवर चालणारी गाडी माझ्याकडे आहे. ती मर्सिडीज सारखी सुंदर गाडी आहे आणि त्यातून धूरही निघत नाही, आवाजही येत नाही. येणाऱ्या काळामध्ये मराठवाड्याला, संभाजीनगरला जलप्रदूषण आणि वायू प्रदूषण मुक्ती करण्याकरता रस्त्याच्या बाजूला चौफेर झाडं लावण्याच्या कामात इनिशिएटिव्ह घेऊन वेरूळ, अजिंठा किंवा पैठणसारखी ही जी स्थानं आहेत ज्या ठिकाणी पर्यटक येतात त्यांच्या सोयीसुविधांकरताही आम्ही रोड साईड अम्युनिटीज डेव्हलप करणार आहे. 650 रोड साईड अम्युनिटीज देशात बांधणार आहे, तुमच्याकडेही पण बांधणार आहे, ज्यात पेट्रोल पंप आहे, वॉशरूम्स आहेत. एवढंच नाही तर एखाद्या महिलेला आपल्या छोट्या मुलाला दूध पाजायचं असेल तर त्याची व्यवस्था असणाऱ्या रूम्स पण आहे.
आणि म्हणून ह्या सगळ्या आणि तिथे ड्रोन उतरणार आहे, हेलिकॉप्टर उतरणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर या सगळ्या सोयी झाल्यामुळे पर्यटनही वाढेल, उद्योगही वाढतील आणि शेतीच्या क्षेत्रात देखील प्रगती होईल. आणि तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्या स्वप्नातला मराठवाडा हा सुखी समृद्ध संपन्न व्हावा. इथल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची योग्य किंमत मिळावी, उत्पादन वाढावे, याकरता पाणी मिळावं आणि पर्यटन वाढल्यामुळे नवीन रोजगार निर्माण व्हावे, हीच इच्छा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आणि त्याकरता लागणाऱ्या रस्त्याचं जाळं विणण्याची जबाबदारी माझ्या विभागाकडे आहे. मी तुम्हाला विश्वास देतो की 2024 संपण्यापूर्वी मराठवाड्याचे सर्व रस्ते अमेरिकेच्या स्टँडर्डची असतील, इतकी चांगली रस्ते मराठवाड्यात आम्ही आपल्याला बांधून देऊ, असा विश्वास या ठिकाणी आपल्या सगळ्यांना देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो की विशेषतः आपण सगळ्यांनी सातत्याने या सर्व कामाला सहकार्य केलेलं आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देऊन मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. एक गोष्ट राहिली, मी आता रोपवे, केबल कार, फेनॅक्युलर रेल्वेचाही पण मंत्री आहे. मी 165 योजना मंजूर केलेल्या आहेत. तेव्हा रावसाहेब, तुम्ही, डॉक्टर कराड, सत्तार साहेब, उमरे साहेब सगळे मिळून, आमदार सगळे, तुमच्या मतदार क्षेत्रात रोपवे, केबल कार, फेनॅक्युलर रेल्वेचं प्रपोजल PWD कडनं माझ्याकडे पाठवा, मी करून देईन. माहूरला करतोय आता. आणि दुसरी विनंती अशी आहे की आत्ता मी कराडला साहेबांना सांगितली की इलेक्ट्रिक केबलवर चालणारी बस, एअर कंडिशन बस, 2 बसेस, रोड ट्रेन त्याला म्हणतात, ती मेट्रो दो कराने अशीच आपली अवस्था झालेली आहे. संभाजीनगर वासियांची भरभरून आपल्याला साहेबांनी दिलेलं आहे. सुखी, समृद्ध आणि संपन्न मराठवाड्याचं स्वप्न निश्चितच पूर्ण होणार आहे. आभार व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते श्री अरविंदजी काळे, महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक PIU औरंगाबाद यांना. धन्यवाद साहेब. माननीय श्री अरविंदजी काळे. आज लोकार्पण और भूमि पूजन के कार्यक्रम में जो ये समारोह आज माननीय केंद्रीय मंत्री श्री नितिन जी गडकरी इनके कर कमलों द्वारा हुआ है, मैं NHAI तथा NHPWD की तरफ से उनका तहे दिल से आभार व्यक्त कर सकता हूं. इस पावन अवसर पर इस समारोह में उपस्थित माननीय केंद्रीय मंत्री तथा सांसद भागवत कराड साहेब, माननीय केंद्रीय मंत्री श्री रावसाहेब दानवे पाटिल साहेब, इनका मैं आभार व्यक्त करता हूं.